पिढीची होय छाप माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंभर पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा मायेचा हा खेळ सगळा. काही जमाना आलाय, सगळं अगदी नियोजित, प्लॅनिंग. माझ्या श्यामच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण होतील, पण त्याचं नियोजन चालू आहे. तुमचे रिपोर्ट्स बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की तुमचा फर्टिलिटी रेट खूप कमी आहे आणि अशा वेळी क्वचितच गर्भधारणा होते. पण मी असं सुचवेन की तुम्ही मूल दत्तक घ्यावं. नाही नाही, म्हणजे माझी काहीच हरकत नाही, पण माझ्या वडिलांना ते पटणार नाही. काय त्या डॉक्टर निर्मलांनी राधा आणि श्यामला सांगितलंय की तुम्ही एक मूल दत्तक घ्या म्हणून. पुरुषोत्तमा, शांत हो, रडू नको, शांत हो. हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे अगं, पण जिथे प्रश्न असतो ना तिथे उत्तर असतंच. आपल्याला हिम्मत न सोडता उत्तर शोधलं पाहिजे. पण हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे आई. आणि माझी आई होण्याची इच्छा अपुरीच राहणार आहे, कारण बाबा आपल्याला मूल दत्तक घेऊ देणार नाही. असं नाही राधा, हे बघ, असं नकारार्थी विचार करू नकोस. हे बघ, ह्यांना मुलं आवडत नाहीत असं नाही, पण परक्याचं मूल घरात नको अशी गाठ त्यांच्या मनाशी आहे आणि आपल्याला हलके हलके ती गाठ सोडवायची आहे. कशी सोडवणार गाठ? तुम्ही बघितलं नाही आता किती चिडले ते. मीच दुर्दैवी आहे. आता यापुढे माझ्यामुळे या घरात दुःख राहणार आहे. आणि मी तुमची साधी नातवंडाला खेळवण्याची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाही हो. मी तर आई नाहीच बनू शकत, पण यशोदा म्हणून एका कृष्णाला सुद्धा वाढवू नाही शकत मी. माझी इच्छा कायम अपुरी राहणार आहे, कारण मीच दुर्दैवी आहे, कमनशिबी आहे मी. राधा, असं वेड्यासारखं बोलू नकोस. डोळे पुस बघू आधी. हं, हे बघ, भावनेच्या भरात आपली ताकद गमावू नकोस. मूल दत्तक घेणं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, मग त्या दिशेने प्रयत्न करायला नको का? खरं तर मी गोकुळ संस्थेच्या संचालिका माई पाटील यांच्याशी बोलले सुद्धा. माई पाटील म्हणजे त्याच ना, ज्या निराधार बालकांना आणि महिलांना आधार देतात त्या? मी खूप ऐकलंय त्यांच्याबद्दल. पण जाऊ दे, नाही, बाबांना कुठे पटणार आहे हे सगळं? बाबा कुठे हो म्हणणार आहेत मूल दत्तक घ्यायला? आपल्याला ज्या वाटेला जायचंच नाही त्याची चौकशी तरी कशाला करा? पेडी आहेस तू राधा. हे बघ, आधी ती निराशा मनातून हाकलून दे. तू आणि श्याम आधी त्या संस्थेत जा, तिथल्या मुलांशी खेळा,
ओळख करून घ्या, माईंशी बोला. अगं, तुमच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेऊन त्याही तुम्हाला मदत करतील. मुलगा हवा की मुलगी, तान्हं बाळ हवं की थोडं मोठं मूल हवं, हे तुम्ही दोघं मिळून ठरवा. अगं बाई, मूल दत्तक घेणं हे काय एका दिवसात घडत नाही. ती बराच काळ चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे काय आई? अगं, जशा तुमच्या अपेक्षा असतात तशा संस्थेच्याही तुमच्याकडून अपेक्षा असतातच की. अगं, तेही तुम्हाला पारखून घेणार की खरंच आई बाबा व्हायला तुम्ही लायक आहात का. एकाएकी मूल कसं तुमच्या स्वाधीन करणार? तुम्हाला मुलाची नुसतीच हौस आहे का खरंच मनापासून इच्छा आहे? तेही पारखणार की. म्हणून आधी तू आणि श्याम जा आणि तिथल्या औपचारिक बाबी पूर्ण करा. खरंच आई, तिथे गेल्यानंतर एखाद्या मुलाबद्दल वाटायला लागतं. वात्सल्यात दडपलेलं असतं. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. मुलांशिवाय घर म्हणजे ओलावा नसलेलं वृक्ष वाळ. अहो, ही गोळी घ्या, खायला आणते नंतर. घ्या. कशाला घ्यायची ती गोळी? चिडू नका हो, तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल त्याचा. गेला आठवडाभर तुम्ही बोलला नाहीत श्यामशी आणि राधाशी. काय वाटलं असेल त्यांना? काल सकाळी तिने पोहे आणि गुलाबजाम केले होते, खास तुम्हाला आवडतात म्हणून, पण तुम्ही हातही लावला नाही त्यांना. श्याम संध्याकाळी घरी आला की आपल्या रूम मध्ये येतो. त्याला बोलायचं असतं तुमच्याशी, पण तो आला की तुम्ही जे घराबाहेर पडता ते रात्रीच येता. मॅच सुद्धा बघत नाही त्याच्या बरोबर. किती दुखावले गेले दोघही, कल्पना आहे तुम्हाला? बरोबर आहे ग, बरोबर आहे. ते दोघं किती दुखावले गेलेत याचं वाईट वाटतं तुला, पण मी किती दुखावलं गेलोय याची पर्वा आहे का तुला? या घरात कोणाला त्याची पर्वा आहे का? नाही. या घरात सध्या काय चाललंय हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? ती दोघं सतत त्या माई पाटलांच्या गोविंद आनंद निवासामध्ये आणि त्या अडॉप्शन सेंटरला जाऊन येत आहेत. तू सुद्धा 1-2 वेळा जाऊन आली आहेस, माहितीये मला. तुम्ही सतत दत्तक घेण्याविषयी चर्चा करत असता. मी आलो ना की गप्प बसता. सगळं समजतंय मला. आम्हाला माहितीये तुमचा विरोध आहे या गोष्टीला. हा, पण मुलांसमोर दुसरा पर्याय आहे का? काय करायचं त्यांनी? हळूहळू तुमचा विरोध मावळेल अशी आशा आहे पोरांना. म्हणजे तूही त्यांना सामील झालीस तर हे दत्तक घेण्यासाठी तुझीच त्यांना फूस आहे तर. पण लक्षात ठेवा, तुम्ही या घरात तुम्ही तिघांनी एक गट केलाय आणि माझ्या इच्छा पायदळी तुडवण्याचा तुम्ही चंग बांधलाय. पण मी सहजासहजी बदलणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. हो, काहीतरीच काय बोलता सरस्वती, त्यांचं दुःख मला समजतंय, पण ते दूर करण्यासाठी कुणा लोकांचं मूल, ते कुठल्या वंशात कुठल्या पोटी जन्माला आलं ते माहित नाहीये. ते कुठल्या पापाच्या क्षणी जन्मलं ते माहित नाहीये. आणि असलं मूल आपण आपलं मूल म्हणून कवटाळायचं नाही सरू. हा पर्याय मला अजिबात मान्य नाही. नाही, तू आणि त्यांनी म्हणून मला कितीही पटवायचा प्रयत्न केला तरी या वेळी मला ते अजिबात पटणार नाही. आणि समजा तुम्ही जर दत्तक मूल या घरात आणलं तर मी त्याच्याशी काडीचाही संबंध ठेवणार नाही. हो, असं नका हो बोलू. आजचा दिवस खूप शुभ आहे. असा नकारार्थी विचार करू नका. आज श्याम आणि राधा आज कायदेशीरपणे दत्तक घेतलेली मुलगी घेऊन घरी येणार आहेत. मोठ्या मनानं त्यांचं स्वागत करा. मूल कुणाचंही असलं ना तरी ते स्वच्छ आणि पवित्रच असतं. आपण त्याच्यावर जसे संस्कार करू ना तसं ते वाढतं घडतं. शेवटी अनाथ मुलाला आपलं म्हणून जवळ करण्यातच अवघं माणूस पण सामावलंय, नाही का? सरू, तू साहित्यिक भाषेत कितीही मला पटवायचा प्रयत्न केलास तरी मी त्याचा स्वीकार करू शकत नाही. छा! कोणीतरी मौज मजा केली आणि त्यातून निपजलेली अनावरच मला कचऱ्यावर फेकली. ती धुवून आपण आपल्या घरात का म्हणून बांधून घ्यायची? असं बोलू नका हो. ह्यात त्या मुलाचा काय दोष? अगं बाई, आले वाटतं. ये सोनाली, हे तुझं घर
आणि हे तुझे आजोबा. सोनाली नमस्कार कर आजोबांना. आजोबा नमस्कार करते. बरं बरं. आजी आपलं घर खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी फसवणूक केलेली आहे आणि मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. श्याम, राधा, तुम्ही एक एवढी मोठी मुलगी माझ्या घरात माझ्या मनाविरुद्ध घेऊन आलात, पण तिच्याशी माझा काही संबंध नाहीये. आजी खूप छान छान चित्र आहेत हा या पुस्तकात. सरू, सरू ते पुस्तक काढून घ्या आधी. लायब्ररी आहे, फाडेल ती. हे बघ मी तुला नंतर दाखवते ना ते. इकडे. माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, कळलं? चला तुम्ही सगळे चालते वा माझ्या नजर समोरून. चालते वा, चालते वा. तुम्ही बसा इथे लवकर. काय होतंय तुम्हाला? हे घे, पाणी पाणी घ्या. बाबा काय होतंय तुम्हाला? तुम्हाला श्वास लागलाय का? तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. तुम्हाला श्वास लागलाय का? श्याम बघ ना काय होतंय. मी पंप घेऊन येते त्यांचा. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. अहो, तुम्ही जा. अहो तुम्ही निघा. बाबा प्लीज तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला काय होतंय? डॉक्टरांना बोलवायचंय का? हे घ्या. नको आई. काय ग? काय ती फुटली. प्लेट फुटली? बरं हरकत नाही हा. मी आवरेन सगळं. तू घाबरू नकोस. अगं माझा एक कुरिअर येणार होता. बाबा अहो लागलं का? काच गेली का पायात? अगं लागलं म्हणून काय विचारतेस? मी थांबा मी बघते. हे काय चाललंय? हा? ही प्लेट तू फोडलीस ना का? हा? घरात नुसती मोडतोड करत फिरत असतेस. अरे काचेच्या वस्तूंशी खेळू नये एवढंही कळत नाही तुला? अरे बापरे. हा, हे घर म्हणजे नुसता कबाडखाना होत चाललाय. बघावं तिकडे खेळणी, पुस्तकं, ग्रीवांस लोळत असतात. मी इथं सकाळचा ओंकाराचा जप करतो तेव्हा मोठमोठ्यानं कविता म्हणत इकडे तिकडे नाचत असते ही पोरगी. काल काय तर माझी शाल घेऊन गेली. बाहेर त्या पोरांची लपाछपी खेळताना त्या शालीचा बोळा करून आणला या पोरीनं. वैताग आणलाय नुसता वैताग. अरे घरात सगळं मुश्किल करून टाकलं या पोरीने मला. बाबा सॉरी. सोनू जा आजोबांना सॉरी म्हण. आजोबा सॉरी, पुन्हा नाही करणार. अहो चहा घ्या आणि थोडा चिवडा पण खा. पेढीवर जायचं आजी ना. आजी एक गंमत आहे. अरे काय चाललंय सगळं? हा? काय चाललंय? या मुलीमुळे या घरात नुसता वैताग झालाय सगळा वैताग. एक क्षण स्वास्थ्य नाहीये. फार झालं आता ह्या मुलीला तिच्या मूळच्या जागी परत पाठवून द्या, नाहीतर मी तरी या घरातून वृद्धाश्रमात जातो. हा. छ्या. अहो सोनालीला बर्फी आवडते ना म्हणून केलीये. घ्या. वा, तिची छान काळजी घेणं चालू आहे. सरू, मला पण तुझी कमाल वाटते. हा अगं ही पोरगी इतकी वाभरी आहे, नुसता वैताग देत असते. पण गेल्या 3-4 महिन्यात किती जीव लावलास तू तिला. पण मला तर असं झालंय की कधी एकदा ती या घरातून ही कटकट बाहेर जाते. अहो असं बोलवतं तरी कसं तुम्हाला? किती गोड पोरगी आहे ती. तुम्ही एकदा तिला जीव लावून बघा. काय कटकट आहे नुसती. हा. आजोबा 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 आजी कुठे आहे? काय सोनाली काय? हा? आजोबा आजी कुठे आहे? एवढ्यासाठी तुम्हाला उठवलं?
हा? आता तू या घरात मला सुखानं झोपू तरी देणारच की नाही? हा? अगं काल रात्री झोप नव्हती, आता डोळ्याला कुठे डोळा लागला तर तू मला विचारतेस आजी कुठे आहे म्हणून? मला काय माहित तुझी आजी कुठे आहे ते? हा? हे बघ, मला पुन्हा काही विचारायचं नाही, कळलं? सरस्वती, ए सरस्वती, काय कर या? अगं लवकर या बघू. आजोबा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? थांबा, मी तुमचं औषध आणते. आजोबा, हे घ्या तुमचं औषध. आजोबा, आता बरं वाटेल. हा, तुमचा भाऊ पळून जाईल, तुम्हाला काही होणार नाही. किती शहाणे आणि समजूतदार आहे गस तू. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात हेच खरं. मग ती कुठेही उमलत आहेत. माझी सोन्यासारखी नात. काय हितगुज चाललंय आजोबा आणि नातीचं? आजी, तू कुठे गेली होतीस? अगं इथे शेजारच्या काळे वहिनींकडे गेले होते. का ग? आजोबांना आहे ना भाऊ झाला, त्यांना खूप खोकला आला. मग मी त्यांना हे दिलं, मग त्यांचा भाऊ पळून गेला. काय बाबा, काय गप्पा चालल्यात? आज तुम्ही दोघं लवकर कसे काय आलात? तिच्या चेकिंगसाठी डॉक्टर निर्मलाकडे गेलो होतो, म्हणून हाफ डे घेतला. आलो घरी निघून. काय ग राधा, काय झालं? अगं बोलली नाहीस ते. काय म्हणाले निर्मला? काही विशेष नाही ना? विशेषच आहे आई. म्हणजे अगं आई, राधा आता आई होणार आहे. हा म्हणजे डॉक्टर निर्मलानी तिला तपासलं आणि आम्हाला बातमी दिली. आम्ही लगेच इथे आलो. देवा पुढे साखर ठेवायला हवी. आजी, आईला काय भाऊ झालाय का? तुम्ही का रडताय? अगं वेडाबाई, तुझ्या आईला भाऊ नाही की झाला? लवकरच तू की नाही ताई होणारच. एका छोट्या बाळाची एक छोटं बाळ येणार आहे तुला ताई म्हणायला. सोनाली ताई. शेवटी दगडाला पाझर फुटला की नाही? गुणाच सोडते. या 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 या. आई कशा आहात? मस्त. कसास बेटा? वेलकम वेलकम टू होम. वेलकम. कसे आहात बाबा? मस्त. ट्रिप कशी काय झाली? एकदम झकास. तुम्ही कसे आहात? झकास. एकदा तिकडे गेल्यावर फोन केला होता, पण मग पोखऱ्याला रेंजच नव्हती. आई, अगं तुझा पाय दुखत होता ना, आता कसा आहे? अरे एवढं काही झालं नव्हतं. लग्नाची थोडी दगदग झाली एवढंच. मला काही कसं माहित असेल? बुद्धीचा खेळ आहे तो. अगं ठीक आहे ना, मी नुसतं बघेन. बघून बघून येईल मला. विमानातच आमचं इतकं खाणं पिणं झालंय ना की आता अजिबात कसलीच इच्छा नाहीये.